पण तुम्ही जेव्हा बाहेर जाता वगैरे तुम्ही कधी बाहेरचं काही फूड खाता तुम्ही काही मी तसे मला रेअरली आहे म्हणजे फूड खातच नाही असं नाही पण रेअरली जातो तेवढं म्हणजे मला नाही आवडत बाहेरचं फूड खायला तेवढं काही फेमस जॉईंट वगैरे आमच्यासारखं आम्ही सामान्य लोक आपलं मला हे इथलं हे आवडतं नाही माझा फेमस जॉईंट म्हणजे घरचं फूड जे काय ते घरी त्याच्यामुळे तुमचे फिटनेस जो आहे तो त्याचं काय आपली हेल्थ आपल्या हातात असते येस म्हणजे काय म्हणतो त्याला अन्न शरीरासाठी खायचं का टेस्टसाठी खायचा हा एक प्रश्न असतो आपण बऱ्याच वेळेस बऱ्याच सेलिब्रिटी बघतोय त्याची बॉडी एवढी सिक्स पॅक आहे हे आहे तर त्यांना विचारल्यानंतर लक्षात होतं की बाबा मी काही खाऊ शकतो म्हणजे मला टेस्ट पाहिजे असेल ना मसाला खाण्याची सवय ऑइली हे दीज आर नॉट एसेन्शियल मिनिमम जेवढे एसेन्शियल ते आपण खाल्लेच पाहिजे तर सर्वात जास्त गरज आपल्या प्रोटीनची असते तो प्रोटीन किती खातो आपला म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की वजन कमी झाल्यानंतर जस्ट डिस्कशनमध्ये असं येतं की वाढल्यानंतर डॉक्टर सांगता की नाही तुम्ही एकतर पोळी खा किंवा भात खा दोन्ही खाऊ नका खरं आता मला आठवतं मी लहानपणी गावाकडे असताना भात हा प्रकारच नव्हता कधीतरी सणाच्या वेळेस तेवढंच असायचा आणि त्याच्या पाठीमागे ते लॉजिकही होतं म्हणजे एकतर ऑफकोर्स पॉवर्टी किंवा अवेलेबिलिटी हा एक भाग होता त्याचबरोबर तो होता आता आपलं पोळी त्याच्यावर भात नसेल तर जेवणच पूर्ण झालं नाही असं वाटत नाही बऱ्याच जणांना आता याचा परिणाम काय होतो पोळीच्या कॅलरी घेणार तुम्ही भाजीच्या घेणार परत याच्याही कॅलरी वाढवणार आता तुमचं वजन वाढणार नाही तर काय होणार आहे इट इज गोष्ट आहे तर हे थोडंसं आपण हे बघितलं पाहिजे ट्विकिंग केलं पाहिजे आपली लाईफस्टाईल हे चेंज करणं गरजेचं आहे घरच्यांवर किती अन्यायकारक आहे तुम्ही म्हणणार की हे खाल्लं तर हे होतं हे खाल्लं तर हे होतं ते दोन लहान आहेत घरात त्यांची पण काही वेळेला मागणी असेल ना त्यांचं काय लहान मुलांची रिक्वायरमेंट वेगळी आहे वेळेनुसार रिक्वायरमेंट आपल्या शरीराची वेळेनुसार ऑफकोर्स त्याच्यामुळे त्यांना बाहेर जाऊच नका म्हणतो असंच नाही पण जे खायचे थोडं ऐकतात का तुमचं हा त्याच्यामध्ये अजून फार लहान आहेत त्यामुळे म्हणजे ऐकतात 100% समजा महिन्यातून एखाद्या वेळेस गेलं आणि ते व्यवस्थित खाल्लं तर काय अडचण पण रस्त्यावरचं फूड मी त्यांनाही खाऊ देत नाही मी खात नाही व्हेरी क्लिअर रस्त्यावरचं फूड जास्त डेंजरस आहे से फॉर एक्झाम्पल आपण रस्त्याने जाताना काहीतरी पाणीपुरी स्वच्छता नसते बऱ्याच वेळेस तुमचं ते ऑइल परत वापरलेलं असतं ते परत ऑइल वापरून त्याच्यामध्ये काय ते कार्सिजोनिक असतं तर हे बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस अवॉइडच करू शकाल असं नाही पण मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही अवॉइड करू शकता करेक्ट इमर्जन्सी असेल करायचं तुम्हाला खावायला हेही मला मान्य आहे 2 मिनिटासाठी त्याच्यामुळे त्यांनी व्यवस्थित असावं म्हणून ते रेग्युलेशन ते इम्प्लिमेंट केले की ते स्ट्रीट फूड सुद्धा चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं असं नाही की स्ट्रीट फूड म्हणजे वाईट असा माझा कन्सेप्ट बिलकुल नाही आहे सेफ पाहिजे स्टँडर्ड पाहिजे मग ते स्ट्रीट फूड असू द्या किंवा 5 स्टारचे असते किंवा नॉर्मल रेस्टॉरंट असू द्या ही जर आपण संकल्पना म्हटली आपण जे खातो ते सेफ आहे की नाही पहिलं बघा हे बघितलं तर निश्चित आपण फरक पडतो लाईफस्टाईल चेंज करावी लागेल